नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 त्रिकोण या चॅप्टरचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 यातला पहिला प्रश्न आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा। पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। आता त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा। एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी काय असेल। ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला थोडंसं याच्या अगोदर एक वाक्य माहित असणं आवश्यक आहे। सोपा प्रश्न आहे। तर आपल्याला कोणतं महत्त्वाचं वाक्य माहिती असणं आवश्यक आहे। तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षाही कशी असते रे, तर ती जास्त असते। आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला दोन भुजा दिलेल्या आहेत। त्यातली एक भुजा 5 सेंटीमीटर आणि दुसरी जी आहे ती किती दिलेली आहे, तर ती 1.5 सेंटीमीटर दिली आहे। समजा आपण इमॅजिन करूया की हा आपण तुम्हाला समजण्यासाठी मी काय करते, तर हा एक त्रिकोण काढते। त्याच्यातलं एक माप आहे 5 सेंटीमीटर ह्याचं आहे असं आपण समजूया। दुसऱ्याचं माप किती आहे, तर ते 1.5 सेंटीमीटर आहे। तर आपल्याला तिसरी बाजूचं काय करायचं आहे, माप काढायचं आहे। पण ही जी तिसरी बाजू जी असणार आहे ती कशी असणार आहे, तर ती 5 सेंटीमीटर पर कशी असणार आहे, तर ती कमी असायला पाहिजे। कमी असली तरच काय असणार आहे, तर ती त्या तिसऱ्या भुजेची लांबी नसेल। म्हणजे कसे असणार आहे, थोडक्यात काय, तर एका त्रिकोणाच्या दोन भुजा म्हणजे एक 5 सेंटीमीटर असेल व एक 1.5 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी डॅश नसेल। म्हणजे ती किती असणे आवश्यक आहे, तर ते 5 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असणं आवश्यक आहे। जास्त असेल तर तो त्रिकोण असतो आणि जर कमी असायला पाहिजे, हे आपलं उत्तर अपेक्षित आहे या ठिकाणी। तर आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते, हे आपल्याला माहितीच आहे। मग आता या ठिकाणी मी 4ही पर्याय लिहिलेले आहे, त्याच्यात फक्त आपल्याला ॲडिशन करायचे आणि 5 पेक्षा कमी उत्तर ज्याचा येईल तो काय असणार आहे, आपला पर्याय असणार आहे। आता 1.5 आणि पहिला जो पर्याय आहे ना 3.7 याची आपण अगोदर बेरीज करून घेऊया आणि या दोघांची बेरीज 5 पेक्षा जास्त आली तर हा पर्याय आपला नसणार आहे। आता 5 7 5 किती होतात रे, तर हे 5 आणि हे 7 होतात 12। ठीक आहे, हे पॉईंट इथले आहे तशीच येणार, हातच्याला आले 1, 12 उत्तर आले, इथं हातच्याला आला 1, 1 2 आणि हे 3 म्हणजे उत्तर आले या ठिकाणी 5.2। म्हणजे हे 5 पेक्षा जास्त आहे, म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला उत्तर नाही आहे। त्यानंतर दुसरा बघूया 1.5 अधिक 4.1, 5 आणि 1 किती होतात रे, 6 होतात। पॉईंट आहे तसेच लिहायचे आणि 4 आणि 1 किती आले, तर 5, हे सुद्धा 5 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे पर्याय 2 सुद्धा हे त्याचं उत्तर नसणार आहे। त्याच्यामुळे तिसरं बघूया आपण 1.5 अधिक 3.8, 8 5 किती होतात रे, तर 8 आणि 5 होतात 13। हे पॉईंट आहे तसेच घेऊया, हातच्याला आला 1, 1 2 5 आणि 2 किती होतात रे, सॉरी 3 आणि 2 किती होतात, तर ते 5 होतात, 5.3 म्हणजे हे सुद्धा 5 पेक्षा जास्त उत्तर आहे, त्याच्यामुळे पर्याय तिसरा सुद्धा नसणार आहे। म्हणजेच पर्याय 4 हे त्याचं उत्तर असणार, तरी सुद्धा आपण चेक करूया। 5 आणि 4 किती असतात रे, तर ते 9 असतात, हा पॉईंट आहे तसंच घ्यायचा आणि 3 आणि 1 किती होतात रे, तर 4 होतात। म्हणजेच 5 पेक्षा 4.9 हे काय आहेत, निश्चितच कमी आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे। म्हणजेच तिसरी बाजू ही कोणती असायला पाहिजे, कोणती नसायला पाहिजे, तर इथं असणार आहे तर 3.4। हे तर काय तुम्हाला लिहायचं नाही आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी 3.4 सेंटीमीटर नसायला हवी आहे। बाकीच्या वरच्या तिन्ही कोणत्याही असल्या तरी सुद्धा चालेल, फक्त 3.4 सेंटीमीटर ही नसायला हवी। तर त्यांनी दिले बघा, नसेल, हे नसेल याच्यावरती लक्ष ठेवायचं। ओके, तर आपला पहिला प्रश्न झाला आहे। आता आपण दुसरा प्रश्न बघूया। आता दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा। त्रिकोण PQR मध्ये जर कोन R हा मोठा असेल कोन Q पेक्षा तर डॅश असेल, बरोबर। म्हणजे आता याच्यातला आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे। त्यांनी कंडिशन दिली आहे की त्रिकोण PQR मध्ये R हा मोठा आहे Q पेक्षा, बरोबर। मग त्यासाठी पुन्हा आपल्याला एक वाक्य महत्त्वाचं माहीत असणं आवश्यक आहे। म्हणजेच कोणतं आहे बघा, तर त्रिकोणाचे दोन कोन हे असमान मापांचे असतील, त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन जर असमान मापांचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा ही मोठी असते। म्हणजे थोडक्यात काय, तर आता या ठिकाणी मी एक रफ डायग्राम काढलेले आहे, ते तुम्हाला सांगते। आता त्यांनी काय सांगितले की हा R कोन आहे आणि हा Q कोन आहे। तर त्यांनी काय सांगितलं आहे की R हा कोन आहे तो Q पेक्षा मोठा आहे। म्हणजेच आता हा Q पेक्षा R हा मोठा आहे आणि R च्या समोरील बाजू कोणती आहे, तर ती आहे PQ बाजू। म्हणजे
आरच्या समोरची बाजू ही मोठी असणार आहे आणि क्यू आहे तो छोटा आहे आणि क्यूच्या ही समोरची बाजू कोणती आहे तर ती पी आर आहे आणि पी आर बाजू छोटी असणार, म्हणजे मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी असणार आहे आणि छोट्या कोणासमोरची बाजू ही छोटी असणार आहे, असं त्याचं थोडक्यात एक्झाम्पल. मग आता या ठिकाणी आरच्या समोरची बाजू आहे पी क्यू. मग पी क्यू मोठं कुठं आहे ते आपण आता बघूया. आता सगळ्या पर्यायामध्ये पी क्यूचं याच ठिकाणी मोठं चिन्ह दिसते आणि पी आर जी आहे ही बाजू ती लहान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. बाकीचे कोणतेही 3 पर्याय बघायची आपल्याला गरजच नाही, कारण आरच्या पुढचं बाजू आहे पी क्यू आणि पी क्यू कसा आहे या ठिकाणी बघा, पी क्यू मोठा आहे पी आर पेक्षा, कारण पी आर ही बाजू पी क्यू पेक्षा मोठी आहे, त्याच्यामुळे निश्चितच पर्याय बी हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आपल्याला दुसरं उदाहरण सोडवायचं होतं. आता तिसरं आपण बघूया काय आहे. तर तिसऱ्यामध्ये तुम्ही बघा, त्रिकोण टी पी क्यू मध्ये कोण टी हा किती दिलेला आहे तर कोण टी हा 65 अंश दिलेला आहे आणि कोण पी जो आहे तो किती आहे तर तो 95 अंश आहे. तर पुढील विधानांपैकी सत्य विधान कोणते हे आपल्याला लिहायचं आहे. तर आता हे त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला पर्याय दिलेला आहे, तर आपल्याला फक्त कोणतं विधान सत्य आहे ते लिहायचे आहेत. या ठिकाणी पुन्हा रफ डायग्राम आपण काढूया. टी पी क्यू काढलेले आहे. आता त्यांनी टी किती दिलेला आहे बघा, आपल्याला टी दिलेला आहे त्यांनी आपल्याला 65 अंश दिलेला आहे. पी किती दिलेला आहे बघा, तर पी त्यांनी आपल्याला दिलेला आहे 95 अंश दिलेला आहे, बरोबर. आता तिसरा कोण किती आहे आपल्याला माहित नाही, आपण काढू शकतो. कसं करणार, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 अंश असते ना. मग त्याच्यामुळे आपण 65 अधिक 95 अधिक समजा या ठिकाणी क्यू घेतला, तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 अंश असते है ना. मग 65 आणि 95 किती होतात रे, तर किती होतात ते 160 अंश होतात आणि अधिक क्यू बरोबर 180 झाले, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, क्यूची किंमत काढायची आहे. मग क्यू बरोबर 180 मधून 160 वजा करायचे आहेत आपल्याला, बरोबर. मग क्यूची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली तर ती 20 मिळाली, म्हणजे या ठिकाणी क्यू किती आहे तर 20 मिळाला. आपण तिन्ही कोणाचे मापे काढले, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण कोणता आहे बघा, तर तो पी आहे ना. मग पीच्या समोरची बाजू कोणती आहे तर ती आहे टी क्यू, म्हणजे टी क्यू ही बाजू कशी असणार आहे मोठी असणार आहे. सर्वात लहान कोण कोणता आहे तर क्यू आहे आणि क्यूच्या समोरची बाजू ही टी पी आहे. टी पी कसा आहे, टी पी हा कसा असणार आहे तर लहान असणार आहे सगळ्यात आहे ना. मग त्याच्यामुळे याच्यावरून सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे याच्यापैकी महत्त्वाचं किंवा बरोबर विधान कोणतं असणार आहे तर ते असणार आहे बघा. आता या ठिकाणी पी मोठा आहे, त्याची समोरची बाजू आहे कोणती आहे तर ती आहे टी क्यू आहे ना. मग ती काय कशी असणार आहे तर ती मोठी असणार आहे. मग आपण आता बघूया टी क्यू या ठिकाणी बघू शकतो की तुम्ही पर्याय जो तुम्हाला बी दिसतोय पी क्यू, तर पी क्यू कुठं आहे बघा, तर ही दिसते तुम्हाला पी क्यू आहे ना. पी तर मोठा आहे आणि आपल्याला पी क्यू दिलेला आहे, म्हणजे निश्चितच टी क्यू जर मोठा असेल तर पी क्यू हा कसा असणार छोटा असणार आहे. म्हणजे हे इथं दिसते आपल्याला पी क्यू छोटा आहे आणि टी क्यू आहे टी क्यू तो कसा असणार आहे मोठा असणार, म्हणजे ते हे फक्त या पर्यायामध्ये दिसते. टी क्यू आपल्याला मोठा असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही टी क्यू बघताय तर टी क्यू इथं कसा आहे तर तो लहान आहे ना. टी क्यू आपल्याला मोठा असणं आवश्यक आहे, टी क्यू इथे लहान आहे. त्यानंतर इथं सुद्धा बघा टी क्यू इथे मोठा आहे, परंतु या दोन्हीपेक्षा हे कसं आहे लहान, त्यांनी ऑलरेडी इथं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय कट होतात. त्याच्यामुळे फक्त पर्याय बीच हा शिल्लक राहते, कारण पीच्या समोरची बाजू ही टी क्यू आहे आणि ती मोठी असणं आवश्यक आहे, कारण पी हा मोठा कोण आहे त्याची समोरची बाजू ही मोठी आहे. त्याच्यामुळे पी क्यू हा लहान आहे आणि टी क्यू हा मोठा आहे. पर्याय बी मध्ये ते आपल्याला स्पष्टपणे दिसते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला पहिले 3 प्रश्न सोडवायचे आहेत. आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. आता त्याने दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा, त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी हा कसा आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे, ज्यात ए बी बरोबर ए सी आहे. ही ए बी बरोबर ए सी ही बाजू आहे, बरोबर. म्हणजे हे 2 बाजू आपण एक रुपयात असं म्हणू शकतो. आणि बी डी ही एक मध्यगा, बी डी आणि सी ई आणि ही एक मध्यगा, या 2 काय आहे तर त्या मध्यगा आहेत. तर बी डी बरोबर ई डी म्हणजे या 2 मध्यगा बरोबर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. दाखवायचं आहे. आता सुरुवातीला आपण काय करूया, तर त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये काय महत्त्वाचं दिलेलं आहे ते आपण लिहूया. तर त्यांना त्रिकोण कोणता आहेत तर त्रिकोण आहे ए बी सी. तर त्रिकोण ए बी सी मध्ये आता ए बी सी मध्ये त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे सुरुवातीला तर बघा, तर बाजू ए बी व बाजू ए सी, बाजू ए बी व बाजू ए सी वर रेख सीई म्हणजे मध्यगा रेख सीई व रेख बी डी या काय आहेत तर या मध्यगा आहेत. हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे.
बी डी आणि सी ई हा काय आहेत रे, तर त्या मध्यगा आहेत, हे त्यांनी आपल्याला दिलं आहे. मग यावरून आपण काय लिहू शकतो बघा, तर आपल्याला आपण ए ई अगोदर काढूया, म्हणजे हे जे ए ई दिसते ते आपण काढूया. म्हणजेच ए ई हे काय आहे रे, तर ए ई बरोबर बी ई, म्हणजे ए ई बरोबर बी ई. हे जेवढं माप आहे तेवढंच हे माप आहे, बरोबर. म्हणजेच ए ई बरोबर बी ई, म्हणजेच ए ई आणि बी म्हणजेच ते काय असणार आहे, तर हे फुल ए बी असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच ते आपण कसं लिहिणार बघा, तर 1/2 ए बी. 1/2 ए बी का रे, कारण ए ई हे जे आहे ना, म्हणजे हे जे ए आहे ना ते निम्म आहे ए बी पेक्षा, बरोबर. ए बी हे पूर्ण आहे, ए हे कसं आहे, ए बीचे निम्म आहे. म्हणजेच ए ई हे हाफ असणार आहे ए बीच्या, बरोबर. आणि बी ई सुद्धा हाफ असणार आहे ए बीच्या, बी ई सुद्धा हाफ असणार आहे ए बीच्या. हे कळालं तुम्हाला. म्हणजे बी ई हे निम्म अंतर आहे ए बी पेक्षा आणि ए ई हे निम्म अंतर आहे ए बी पेक्षा. कळालं तुम्हाला. मग त्याचंच लिहायचं, ए ई म्हणजेच हाफ ऑफ ए बी आणि बी ई म्हणजेच हाफ ऑफ ए बी. हे एक तुम्हाला स्टेप कळाली. ओके, आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर आता ह्या साईडचं आपण बघूया. ए डी बरोबर, आता हे ए डी बरोबर हे काय असणार आहे, सी डी, ते सुद्धा काय असणार आहे, हाफ ऑफ काय असणार आहे, तर ते ए सी असणार आहे. ठीक आहे, जसं वरचं एक्सप्लेनेशन दिलं तसंच याचं सुद्धा आहे. ठीक आहे, ए डी हे जे आहे ते हाफ आहे ए सी पेक्षा आणि सी डी जे आहे ते हाफ अंतर आहे ए सी पेक्षा. कळालं. आणि याला आपण काय करूया, आता इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. आता हे जे इक्वेशन झालं, आता हाफ ए बी आणि हाफ ए सी आपण काढलं. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, तर ए बी बरोबर ए सी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण हे जे व्हॅल्यू आहेत ते हाफ ऑफ ए बी आणि ह्या दोन व्हॅल्यू बरोबर हाफ ऑफ ए सी, म्हणजेच ए बी बरोबर ए सी आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंना काय करूया, 1/2 गुणूया. म्हणजेच कसं येणार आहे, तर 1/2 गुणिले ए बी बरोबर 1/2 गुणिले ए सी. कंसामध्ये तुम्ही लिहा दोन्ही बाजूंना 1/2 गुणून. 1/2 गुणून हे आपण लिहिलं. आता हे बाबा आपण या ठिकाणी 1/2 का गुणलं, तर 1/2 ए बी याचीच व्हॅल्यू काय आहे रे, तर ती ए ई आहे ना, आणि 1/2 ए सी आहे त्याचीच व्हॅल्यू काय आहे रे, तर ए डी आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण असं लिहू शकतो की ए ई बरोबर ए डी येते, हे आपण लिहू शकतो, बरोबर. कारण तुम्ही लिहा, कारण 1 वरून आपण ए बी आणि ए सी ना पुन्हा 1/2 का गुणलं, कारण इक्वेशन 1 मध्ये 1/2 ए बी म्हणजेच ए ई आहे आणि 1/2 ए सी म्हणजे काय आहे रे, तर ते ए डी आहे. म्हणून याच्यावरून आपण लिहिलं इक्वेशन 1 वरून की ए ई बरोबर ए डी होऊ शकतं. हे कळालं तुम्हाला. ओके, आता नंतर आपण काय करूया, आता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी ई मध्ये, आता पहिल्यांदा आकृतीमध्ये हे त्रिकोण कुठे आहे ते आपण बघूया. आता ए बी डी बघा कुठं आहे, ए बी डी म्हणजे हा जो त्रिकोण दिसते हा त्रिकोण बरोबर, ए बी डी हा त्रिकोण. आणि दुसरा कोणता सांगितला त्यांनी, ए सी ई म्हणजे हा त्रिकोण. कळालं, हा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, ए बी डी आणि ए सी ई, आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तुम्ही सायमल्टेनियसली आकृती चेक करायची आहे. ठीक आहे, मी आता या ठिकाणी ते उत्तर लिहिते. आता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी ई मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यावरून रेख, तुम्ही आकृती बघायची, रेख ए ई एकरूप रेख ए डी आहे का रे, तर त्या दोन मध्यगा आहेत आहे ना, त्याच्यामुळे ती रेख ए ई बरोबर रेख ए डी येईल. कळालं. याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, कारण 2 वरून इक्वेशन 2 काय सांगितलं आहे त्यांनी, ए ई बरोबर ए डी. हे काय आहे रे, तर इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 2 काय आहे, तर ए ई बरोबर ए डी आहे. त्याच्यामुळे हे दोन बरोबर असल्यामुळे रेख ए ई एकरूप रेख ए डी होणार, कारण काय आहे, तर इक्वेशन 2 वरून. त्यानंतर आपण काय लिहूया, आणि हे सुद्धा आपल्याला दिलं आहे, रेख ए बी एकरूप रेख काय दिलेला आहे, एकरूप रेख ए सी दिलेला आहे. इथं त्यांनी प्रश्नातच आपल्याला दिलं आहे ना. त्यानंतर दोन्ही त्या त्रिकोणामध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत ना, ए बी डी आणि ए सी ई, याच्यामध्ये कॉमन कोण कोणता आहे, सामायिक कोणचा आहे, तो ओ ए आहे ना. मग त्याच्यामध्ये आपण आता लिहूया, कोण ए एकरूप कोण कोणता आहे, तर ते ए आहे, कारण
ए हा कसा कोण आहे तर तो सामायिक कोण आहे, कारण दोन्ही त्रिकोणामध्ये ए हा कोण येतोय, त्याच्यामुळे कोण ए हा कसा आहे तर तो सामायिक कोण आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, आणि म्हणून त्रिकोण ए बी डी हे कसे आहे तर ते एकरूप त्रिकोण ए सी ई आहेत. कशावरून आपण हे केलं तर बाकोबा कसोटी. आता बाकोबा कसोटी कशी येते बघा. आता एक हा कोण एक तो तर कॉमन आलेला आहे, म्हणजेच हा झाला कोण आहे ना, हा झाला कोण. त्यानंतर हा झाला बाजू. बाजू कोणती बघा तर ही बाजू आणि ही बाजू, म्हणजेच बाजू कोण बाजू, ही बाजू ही एक बाजू आणि हा कोण, म्हणजेच बाजू कोण बाजू. कळालं. तसंच ह्या सुद्धा त्रिकोणाचं बघायचं, बाजू कोण आणि बाजू. त्यानुसार आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत ते बाजू कोण बाजू म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार कसे आहेत तर ते एकरूप आलेले आहेत. कंसामध्ये लिहायचं कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत तर ते बाकोबा कसोटीनुसार एकरूप आलेले आहेत. आणि म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून रेख बीडी म्हणजे बीडी म्हणजेच काय तर ती मध्यगा, रेख बीडी एकरूप रेख काय असणार आहे तर ते एकरूप रेख सी असणार आहे. आता हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असल्यामुळे बी डी आणि सी ह्या ज्या मध्यक आहेत ते सुद्धा एकरूप येणार आहेत. कशावरून, कारण तर ते एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत आणि म्हणून रेख बी डी एकरूप रेख सी आलेला आहेत. बरोबर. आणि याच्यावरूनच आपण काय म्हणू शकतो, म्हणजेच त्याच्या दोन मध्यक आहेत बी डी आणि सी ह्या सुद्धा काय आहेत इक्वल आहेत, म्हणजेच त्या बरोबर आहेत. कशावरून आपण हे ठरवलं तर बाकोबा कसोटी सॅटिस्फाय झालेले आहे आणि ह्या ज्या दोन मध्यक आहेत त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असल्यामुळे बी डी आणि सी ह्या ज्या दोन मध्यक आहेत त्या बरोबर आलेल्या आहेत किंवा एकरूप आलेल्या आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मुलांना या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील प्रश्न 1 आणि 2 पूर्णपणे सोडवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 3 कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नक्की टाका. ओके. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.